गजानन विजय ग्रंथ अध्याय 6. श्री गणेशाय नमः. हे परममंगल श्री हरी, तुझी कृपा झालियावरी अशुभ अवघे जाते दुरी हा अनुभव संतांचा. त्या संत वाक्की भरोसा मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोप कधी न करावा या अजाण लेकरावर. बालकांचे हीनपण माते लागी दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी, तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस. कणसे मक्याची खावया, बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी. विहिरीपाशी तयारी केली कणसे भाजण्याची, विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार. गर्द छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. अगट्या पेटल्या एकसरा, अजमासे हो 10-12. तेने डोंब झाला खरा, गगनोदरी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहळ लागलेले. चिंच वृक्षावरी भले, त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठताक्षणी मंडळी गेली पळोनी. कणसे ठिकाणाच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहळ्यांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. धोंगड्याचा करून बुरखा, कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निजचित्ती, माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो. कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझी. ऐसे विचारे आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बसल्या. वाटे पासोडी माशांची समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी. माशा चावती वरच्यावरी, परी न तो परवा करी. त्यांचे काटे शरीरी बोचले असतील असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातूर. बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. कोठूनी बुद्धी झाली मला, येथे आणले समर्थाला. कणसे मकाची खावयाला, मंडळींच्या समवेत. अशा समर्था लागूनी दुःख द्याया मीच कारण. झालो हे का शिष्यपण, माझे हायरे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी, हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघून, बसा मोहोळी जाऊन. माझ्या बंकटा कारण तुम्ही न कोणी चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त, जो माझ्या प्रीत्यर्थ येत आहे धावून या. ऐसे म्हणता माशा गेल्या, मोहोळावरी जाऊन बसल्या. बंकटलाल्याने पाहिल्या त्या आपल्या निज दृष्टी. महाराज त्या पाहुनी बोलते झाले हसोनी, वा खूप केलीस मेजवानी आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी, माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त येदवा. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर, कोणी न साह्य करणार. एका ईश्वरा वाचून जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती. ऐशी जयांची कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर चरिता झाला त्यावर. महाराज जाणू का सोनार, काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्याया. अण्विता झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावरी उठल्या साचार, याचा व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले. अरे यात ना काही अधिक घडले, डसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा. त्या माशीरूप सच्चिदानंदा म्या जाणिले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा उतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाला धरी मौन. काटे काढण्या लागून पाहिले त्याने सोनारा चिमटे घेऊन आले. देहास शोधू लागले, कोठे आहेत काटे रुतले, मक्षिकेचे पाहावया. महाराज वदले तयांना, काय ह्या वंध्या मैथुना करिता सा तुमच्या नयना. काटे ते ना दिसतील ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची. साक्ष ती ह्या गोष्टीची मीच दाखवतो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले. बापू लागी वायू लागी रोधून धरले. ते काटे अवघे वरी आले रुतलेल्या स्थलातून. ते पाहता प्रकार लोक आनंदले फार.
कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा. पुढे कणसे भाजली, अवघ्यांनी ती ग्रहण केली. अस्तमानी निघून गेली मंडळी निजगृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला. आपल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंहाची कारणे. हा कोतशा अल्लीचा शिष्य मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला हो. त्या नरसिंहजींचे चरित्र मी भक्ता लीलामृतात वर्णिले आहे इत्थंभूत. आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर शेगावहून साचार आहे 18 कोसांवर ईशान्येला परी येसी. मनोवेगाचा सजवून वारू नित्य झाले सद्गुरू, जे पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सान्निध्यासी एक निबिड तरशा अरण्यासी नरसिंह राहे अहर्निशी एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण, निंब अश्वत्थ रातांजन वृक्ष जेथे उदेले. लता त्या नाना जाती वृक्ष वेढून बसल्या असती. तृण वाढिले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत, म्हणून आले औचित समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यांसी, पाणीच मिळे पाण्याशी. विजातीय द्रव्यांसी समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले. स्वामी नरसिंहजींचे भले तो प्रेमान वर्णवे की. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुमर वसुदेव देवकीचा. एक मुनी वशिष्ठ एक पाराशर ऋषीश्रेष्ठ. एक जान्हवीचा काठ एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार. एक वैन्यतेय एक कुमर सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा. बसते झाले आसनी एका हितगुज ते करावया. अनुभव ते आपापले एकमेका कथिते झाले. नरसिंहा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा. ह्या सच्चिदानंद तत्वांचा करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अगटित, ज्यांचा मुळी न लागे अंत ह्या सामान्य लोकांना. त्या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगाठाया. उपाधी नासवया वेड बळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत 3. कर्म भक्त योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फल या तिन्ही मार्गांचे एकची आहे अखेरीस. परिबाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की. योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा, तरी तयासी तत्वाचा खरा बोध न होईल. योग क्रियावरून अलिप्त राहावे तयापासून कमलपत्रा समान, तरीच तत्व कळू नये. याच वरी प्रपंचाची स्थिती नरसिंहा आहे साची. आसक्ती कन्या पुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परी न पाणी शिरू देते, तैसेच वागती साचे ह्या प्रपंचा माझारी. या परी त्वा राहावे अपेक्षारहित असावे. चित्तातून न ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही. तू मी आणि शेषशाही एकरूप आहो पाही. जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंह म्हणती बंधुरया आलास मसी भेटावया. ही तुझी केवढी दया उपमा याला देण्या नसे. प्रपंच मुळी अशाश्वत त्यासी काय किंमत. दुपारच्या सावलीप्रत कोण सांग खरे माने. हे कथिले जयापरी तैसा वागेल भूवरी. मी जाण वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे, तेच आहे व्हावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा करणे निरालसपणे भूमीवरी. आता विनंती इतकीच खरी व्यावहारिक भेट वरच्यावरी. देती जावी साजिरी मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत. तैसाच मी अकोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया. अवघ्या आहेत योगक्रिया अवगत तुला पहिल्यापासून. पदन लाविता पाण्याप्रत योगी भरधाव वरुनी पळत. क्षणा माझी फिरूनी येत शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हितगुच उभयतांचे रात्रभरी झाले साचे. भरते आले प्रेमाचे दोघांची या संगमी. खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येतं. दांभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणून हे गुरु ते अवघे पोट भरू. पुरा माझी फुटके तारू तारण्याची समर्थ नसे. दांभिकांचा बोलबाला जरी होतो जगी भला, तरी त्यागणे
आहे त्याला निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने, त्याला सांगा काय घेणे. गृहिणी म्हणून ठेवणे, काय कसबीण सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी, दांभिकतेची साच वैरी. नांदे ज्याच्या सदैव घरी, सिनित्ती सदाचार. नरसिंहाजीस भेटण्या जाण, काननी झाले गजानन. ऐसे कळले वर्तमान, गुराखीद्वारे अकोटाला. ते कळता आनंदले, लोक धावू लागले. नारळ येऊन निघाले पहावया द्वय संतांची. एकमक ऐसे म्हणती, चला चला रे सत्वरगती. गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात. त्या भेटरूप प्रयागासी, जाऊ आपण स्नानासी. या महोदय पर्वणी साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले. नरसिंहासी पुसून भले, भेटन झाली पौरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण, दर्यापुराच्या सान्निध्य जाण. येते जहाले शिष्यांसह दर्यापुराच्या शेजारी. शिवरगाव निर्धारी, येथे चंद्रभागेच्या तीरी. व्रजभूषणा वास जेथ. श्रोते ही चंद्रभागा पंढरीची, नाही बघा ही लहानशी एक गंगा. पयोष्णोष्णीला मिळालेली या शिवरगावात. व्रजभूषण नामे पंडित, 4 भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याची विद्वत्तेची, वऱ्हाडी पसरली साची. याला भक्ती भास्कराची अत्यंतिक असे हो. प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार. उदयास येता दिनकर, अर्ध्य त्यासी देतसे. पंच उषक्काला, ब्रजभूषण उठे भला. सारून प्रातविधीला, अरुणोदयी स्नान करी. तेही शीतोदकांनी, ऐसा कर्मठ परिज्ञानी. मानमान्यता विद्वजनी, ज्याची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला. वाटे तपाचे द्यावयाला, फल त्या ब्रिजभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी, हा बैसला ज्ञानजिठी. समोर नदीची काठी, आले ब्रजभूषण स्नानाला. ही प्रभातीची वेळ पाही, प्रकाशशिला दिशा दाही. कुक्कुटाचा आवाज येई, वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे, जाऊ लागली अत्यादरे. भास्करासी सामोरे, पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता, तमनिमाला हा हा म्हणता. जैसा सभेस पंडित येता, मूर्खी जाती उठवणे. ऐशा त्या सुप्रभाती, वाळवंटी गुरुमूर्ती. बैसली होती निश्चिती, ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार, बसले होते मंडलाकार. ते शिष्य नव्हते किरणे थोर, ह्या गजानन भास्करासी. तई ब्रजभूषण तत्वता, झाला सूर्यासी अर्घ देता. तो हा पुढे ज्ञानसविता, त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती, आजानुबाहू निश्चिती. दृष्टी नासागराच्या वरती, स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी, ब्रजभूषण हर्षला मनी. संध्या समान घेऊन आला धावून जवळ त्याच्या. अर्घ दिले पायांवरी, गजाननाच्या सत्वरी. प्रदक्षिणालाही अखेरी, त्याने घातली तयाला. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः. ऐसी नावे घेऊन पहा, घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळली, गजाननासी आदरे भली. न्यूनता ती नाही पडली, कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार, साष्टांग केला अखेर. मुखाने ते स्तवन थोर, महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे. दर्शन दिव्य पायांचे, आज झाले धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्घ भला. तो आज प्रत्यक्ष पाहिला, ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्णब्रह्म जगचालक, ज्ञानराशी ऐसे युगायुगी किती अवतार घेशी. झाल्यास दर्शन तुझे, भवरोग चिंता नासे. गजानन गुरु मज पाव आता. ऐसी प्रार्थना करून संपवले त्याने स्तवन. योगेश्वरे या अलिंगन, दृढ दिदले त्या दोन्ही करे. माय जैसी लेकराला, प्रेमे धरी पोटाला. तेवी ब्रजभूषणाला, धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेवला कर, आशीर्वाद दिधला थोर. सर्वदा तुझा जय जयकार, होईल बाळा ब्रजभूषणा. कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको. मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल, टाकीता भेटलो घन निळ. त्यांच्या अंगी न लागे मळ, या कर्माचा केव्हाही. तू आता आपल्या सदनी, माझे बोल ठेवी मनी. प्रत्यक्ष माझे तुला ध्यानी, होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला, श्रीफलाचा श्रोते भला. त्या ब्रजभूषण पंडिताला, महाराज आले शेगावी.
या शेगावचे होते नाव पूर्वकाली शिवगाव. अपभ्रंश लादला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे. बुध हो वराडात 17 पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले परीन स्थिर राहिले. हमेशा ते भटकत फिरले मनासे येईल त्या स्थला. अकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर. चांदण्यांची न होणार मोजदात केव्हाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला. उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार. पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाचे. पेंडी लागी जैसा आळा तेवी पाटील गावाला. जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर. अभिषेक पोथी कीर्तन गजर. अन्नदानाशी येई पूर. अवघे लोक तृप्त होते. या उत्सवाच्या पुढारी खंडू पाटील निर्धारी. जो गावचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटीलपण आहे वाघांचे पांघरुण. ते जो घेई त्याला जन भिऊ लागले सहजसे. गाव करी ते राव नर करी. ऐशी मराठी भीतरी म्हण एक आहे साजिरी ती यथातथ्य असे. त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी. श्रावणाच्या आरंभासे उत्सवीचा पहावया. बोलते बंकट लालासे. मी आता या मंदिरासी राहीन जाण अहर्निशी. त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्याघर योग्य नाही साचार. तुम्हा प्रापंचिकांचे मी परमहंस संन्यासी. आता राहतो मंदिरासी तू बोलविशी ज्या दिशाशी. तेवढ्या पुरत्या येईन तेथ हे अंतरीचे गुह्य तुला. कथन केले बंकटलाला स्वामी शंकराचार्याला. भ्रमण करणे भाग आले गोसावी मचिंद्र जालंधर. हेही राहिले निरंतर प्रापंचिकांचे वगळून घर. कानना माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी तो रणबहादूर वीर गाजे. ज्याने हिंदूंची रक्षिली बाजी दडून दृष्ट यवनांचा. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर. परी सज्जन गडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा हट्टी मुळीन धरावा. माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार. तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता. भास्कर पाटील शुश्रूषेवेकरिता जवळ राही निरंतर. हा दास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. मुमुक्षुला दावोपथ संत चरण सेवेचा. शुभम भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु इति षष्ठोऽध्यायः समाप्तः.